काही दिवसातच गणपती बाप्पा सगळ्यांकडे पाहुणा म्हणून येणार आहे। त्यामुळे गणपतीच्या मूर्ती बनवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू आहे। लालबाग परळ भागामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती बनवण्याचं काम केलं जातं। यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्यांना मागणी असल्याचं तिथल्या मूर्तिकारांनी सांगितलं। आमच्याकडे आता सध्या तयारी कामगार डे नाईट काम करतात आहे आणि फिनिशिंग पेंटिंग या सगळ्यांचाच एकदम आता तेजी आलेली कामाला। गणेशोत्सव लवकरच आता एक महिन्यावरती येऊन ठेपलेला आहे आणि मूर्त्यांची डिलिव्हरी 3 तारखेपासून सुरुवात होणार आहे। त्यासाठी एकदम जश तयार चालू आहे। गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त मागणी आलेली आहे, कारण कसं गणपती आपलं आराध्य दैवत आहे आणि दरवर्षी लोक त्यांना नवस करत असतात, त्या लोकांचे नवस पूर्ण होत असतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर लोक ते गणपती बसवण्याची मागणी करतात की बाप्पा माझं काम नवस पूर्ण होऊन दे, मी तुझं स्थापना करेल आणि त्याप्रमाणे दिवसेंदिवस हा गणेशोत्सव वाढत चाललेला आहे। यावर्षी जय मल्हार रूपामध्ये जास्त गणपती मूर्त्या आहेत। दगडूशेठ हलवाई आहे, राजा पोज आहेत, खेतवाडीचा गणराज आहे, असं आहे गणराज वगैरे ह्या गोष्टी रूपामध्ये जास्त मूर्त्या यावर्षी आहेत। कसं प्रत्येक आमच्याकडे मी माझ्याकडे पद्धत थोडी वेगळी आहे इतर मूर्तिकारांपेक्षा। मी तारखेप्रमाणे मूर्त्या लोकांना देत असतो, म्हणजे जशी तारीख त्याप्रमाणे मूर्त्या पुढे लावलेल्या असतात आणि त्यामुळे 15 तारीख माझ्याकडे सुरुवात होणार आहे 8 ऑगस्टपासून। 8 ऑगस्ट, 10 ऑगस्ट, मग 15 आणि मग डायरेक्ट 24 आणि तेवढ्या काळामध्ये मूर्त्या बहुतांश मूर्त्या निघून जाणार आहेत त्या आणि त्याची तयारी जी त्या तारखेप्रमाणे त्यांची सध्या तयारी जी अंतिम टप्प्यामध्ये आहे, पण त्यांचं फायनल फिनिशिंग आहे किंवा त्यांचे ऑर्नामेंट्स आहेत आणि 1 तारखेला आम्ही त्याचं पेंटिंग चालू करणार। मी त्या दृष्टिकोनातून मूर्त्या नेण्याच्या माध्यमातून असं। दरम्यान परळच्या मूर्तिकारांच्या वर्कशॉपमध्ये गणपतीच्या मूर्ती बनवण्याचं काम वेगात सुरू आहे। याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी नताशा कर्णिक यांनी। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, आपले आराध्य देवता म्हणजेच गणपती बाप्पा लवकरच आपल्या भेटीत येणार आहे। मी आत्ता आहे परेलच्या वर्कशॉपमध्ये, जिथे आपण बघू शकतात की मोठमोठे गणपती इथे दिसून येत आहेत। त्यांचं काम पण सुरू आहे, त्यांचं फिनिशिंगचं काम सुरू आहे आणि थोड्याच दिवसात त्यांचं पेंटिंगचंही काम सुरू होणार आहे। ते कामगार वर्ग पण इथे कटोटीने काम करत आहेत। त्यांनाही खूप कमी वेळ राहिलेला आहे की त्यांना काम पूर्णपणे करायचं आहे इथे। तसंच बघायला गेलं तर प्रेक्षकही सुद्धा आलेले आहेत की रविवार सुट्टीचा दिवस आहे आणि म्हणूनच आपले गणपती बाप्पा कसे दिसणार आहेत, कोणत्या रूपात आपल्याला भेटणार आहेत, म्हणून सगळे खूप आतुरतेने वाट बघतायत। पुढच्याच महिन्यात पुढच्या ऑगस्टच्या महिन्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पा घरोघरी दिसणार आहे आणि म्हणूनच सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत की गणपती बाप्पा नेमकी कधी येणार। व्हिडिओ जर्नलिस्ट संजय होडेसह नताशा कर्णिक, जय महाराष्ट्र, मुंबई।